गावात कोतकर फॅक्टरचा करिश्मा. प्रभाग 16 मध्ये भाऊंच्या शिलेदारांचा झंझावा. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांच्या पॅनलला मतदारांचा, विशेषतः महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसतोय. विमल दादू कांबळे, भूषण गुंड, सागर सातपुते आणि सविता अशोक कराळे या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. प्रभागातील महिला गेल्या महिनाभरापासून भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. आम्ही केवळ प्रचारासाठी नाही तर भाऊंनी केडगावासाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवून रस्त्यावर उतरलं, अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. भानुदास कोतकर यांचे खंबीर नेतृत्व आणि विमल कांबळे, भूषण गुंड, सागर सातपुते, सविता कराळे यांच्यासारखे तरुण उमेदवार प्रभागातील रखडलेली कामे नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आम्ही महिना झालाय प्रभाग क्रमांक 16 मध्ये फिरतोय. मला तर हेच कळलं नाही का यांनी 5-7 वर्षात काम काय केलेत नेमकं. रोड म्हणा, कचऱ्याचं म्हणा, महिलांच्या इतक्या समस्या आहेत ना प्रभाग क्रमांक 16 मध्ये का त्यांनी रोडचं पण असू द्या, दिव्यांचा असू द्या, कचरा गाडीचा असू द्या, पाण्याची सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. म्हणजे जे आता भाऊंच्या काळात जे होतं पाण्यासाठी जे त्यांनी करून ठेवलं होतं सगळ्यांसाठी, आता अजिबात काहीच ती परिस्थितीच राहिली नाही पहिल्यासारखी अजिबात. म्हणजे महिलांना परत तेच सुरू झाले, पहिले दिवस आलेत आता त्यांच्यावर. त्याच्यामुळे आता महिला स्वतःहून प्रचार फेरीत येत आहेत. आम्हाला आता भाऊंचेच माणसं हवेत म्हणून. त्यांच्या ते जे काम करतील आम्हाला विश्वास आहे, ते दुसरे माणसं काम करू शकत नाही तिथं. हेच सांगते मी. आता आमच्या याच्या अपेक्षा आहेत का आता भाऊंचा पॅनल निवडून आलो, आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते जे काम करतील हे कोणीच करू शकणार नाही. ते जेवढं करणार ना ते आता कोणी जिथून मागच आम्ही पाहिलं 5-7 वर्षात त्यांनी काय केलं काय नाही हे बघतोय आम्ही. आता प्रत्येक ठिकाणी फिरतोय ना आम्ही, कुठं रोड सगळं चालता सगळं येणार ते काय हे करून फिरतायत. परत मत मागण्यासाठी कसे येऊ राहिले तेच आम्हाला पण कळू नाही राहिलं. आता लोक हुशार आहेत, शिकलेले आहेत, त्यांना कळतंय आता कुठले माणसं पाहिजे ना आपल्याला. हीच त्यांना विनंती आहे. आता विकासाला मतदान द्या तुम्ही. बाकी नाही, आता 16 मी जवळ 1 महिन्यापासून फिरते, पण कुठेच रोड नाही किंवा कुठेच भाऊंनी जे काम केले त्याच्या व्यतिरिक्त मला कुठेच असं केडगावचा विकास कुठे दिसला नाही. आणि ते विकास करण्यासाठी आज महिला ज्या त्या ठिकाणच्या महिलांचा इतका प्रतिसाद मिळायला लागला की त्या स्वतःहून सांगायला लागल्या की म्हणजे जे भाऊंनी कामं केले त्याच्यानंतर इथं कुठंच म्हणजे साधं घमेलं भर सुद्धा मुरुम पडलेला नाही. काही ठिकाणीच म्हणजे काही ठराविक ठिकाणीच त्यांनी कामं केले असते. पण आमच्याकडं तर मी म्हणते भाऊ गेल्यापासून साधा लाईट दिवस सुद्धा आमच्याकडे लागला नाही की घमेलवर मुरुम नाही पडलेला. पाण्याची जी स्थिती पहिली भाऊंनी केडगावसाठी जे पाणी आणलं होतं आणि आमच्याही महिला रान तुडवत म्हणजे 10-10 किलोमीटर पायी भाऊंच्या बरोबर आम्ही दांडक मोर्चा नेला होता पाणी योजनेसाठी. आणि आम्हालाच आज पाणी नाही, आमचंच पाणी म्हणजे कपात केली केडगावची. जर भाऊ असते तर असं कधीच होणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यासाठीच आमच्या महिला चिडून आज स्वतःहून प्रचारात फिरीत. त्या म्हणतात नवऱ्यांना म्हणतात, ते स्वतः नवरे म्हणायला लागले की आम्ही स्वतः हाताने जेवण करतो पण तुम्ही प्रचाराला जा आणि आपल्याला ह्या उमेदवारांना निवडून आणायचंय. कारण केडगावची जी अवस्था, भाऊंचं जे कोथरूड करण्याचं स्वप्न राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आज महिलांनीच निवडणूक हातात घेतलेली आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगेल. माझ्या मते आम्ही इतकं हिंडलो, इतकं आज 10-15 दिवस झाले तसं हिंडलो, एका रस्त्याची सोय नाही. बायांचे पार अंगठे फुटलेत. याच्या माग किती जण निवडून आलेत तर त्यांनी एकांनी सुद्धा काही सोय केली नाही. माझ्या मते आता सगळ्यांनी लक्षात घ्यावं महिलांनी आणि सगळं हे काम व्यवस्थित करावा. भाऊला आमचा पाठिंबा फुल आहे, आम्ही जे करायचं ते करणार. आमच्या मते सगळ्यांनी बायकांनी सगळ्यांनी गड्या माणसांनी सगळ्यांनी लक्षात द्यावा. हे काम सुधारावं. केडगाव आपलं सुधारलंच पाहिजे. हे सगळ्यांचा नाही प्रश्न, सगळ्या नागरिकाचा आहे, सगळ्या महिलांचा आहे. हे काम व्यवस्थित झालंच पाहिजे, त्यांनी केलंच पाहिजे. एवढी आमची विनंती आहे कळकळीत सगळ्यांना. क्रमांक 16 मधील उमेदवार आज भाऊंच्या माध्यमातून एवढं आम्ही प्रचाराला आज महिला एवढ्या मोठ्या संख्येने उतरल्यात
आणि एवढं आम्ही प्रतिसाद देतोय आणि एवढं आम्ही पाहतोय की एवढे रोडचे खड्डे, कुठं पाण्याची सोय नाही, कुठं कचरा गाडी नाही, एवढे विचित्रपणा, एवढं लोक आम्ही जेव्हा प्रचारात उतरलोय तेव्हा जर एखाद्याच्या घरी गेलो तर आम्हाला स्वतःहून सांगतात की आमचे 5 वर्षाखाली कोणतेच काम झालेले नाहीत. आणि आम्हाला हे भाऊंचा एवढा विश्वास आहे याच्यामध्ये की आज भाऊ पुन्हा एकदा या केडगाव मध्ये उतरलेत आणि केडगावचं कोथरूड करून टाकणार हे विश्वास आहे याच्यामध्ये. आणि प्रभाग क्रमांक 16 मधले 4ही उमेदवार यायलाच पाहिजे ही फक्त विनंती आहे सगळ्यांकडे. घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचारात भाऊंचे नाव आणि पॅनलच्या उमेदवारांच्या कामाची तळमळ पाहून मतदारांचा कल बदलताना दिसतोय. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांच्या अंमलबजावणीचं आश्वासन हे उमेदवार देत आहेत. केडगावच्या राजकारणात प्रभाग 16 मधील ही तगडी चौकडी प्रस्थापितांना जोरदार टक्कर देणार हे आता स्पष्ट झालं. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.